इतके खराब रस्ते मी आजपर्यंत 5 वर्षात कधीच पाहिले नाही. तुम्हाला असं वाटत नाही रस्ते बनले पाहिजे? लय राईट मुद्दा उचललात तुम्ही हम्म. रस्त्यांचा. बरोबर. सगळे मला त्याच्यावरून पण नावं ठेवायला लागतात. तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून मला सांगायला आवडेल, रस्ते आमच्या अगोदरचा सुद्धा एक उमेदवार रस्ते बनवून गेला होता. बरोबर. एक नंबर रस्ता बनवला, केंद्रातून करोडचा निधी आणला. तुमचा चेहरा दिसेल एवढा चिकना गुळगुळीत रस्ता बनवला. या भिकारचोट जनतेने त्याच्यावर गाड्या चालून तो रस्ता खराब केला. बर. काय म्हणायचं ह्याला? म्हणजे आम्ही सरकारकडे जायचं, केंद्रात राज्यात तिथून निधी आणायचा, रस्ता बनवायचा, आणि ह्यांनी गाड्या चलू तो रस्ता खराब करायचा. मग कशाला बनवायचे त्यांच्यासाठी रस्ते? हा. आणि माझं तर फिलॉसॉफीच वेगळी. बर. मला सांगा, हायवेला कितीच्या स्पीडने गाडी चालवता तुम्ही? आम्ही 80-90-100च्या 80-90 ठीक आहे. बरोबर. खड्डे असलेल्या रस्त्याला किती स्पीडने गाडी चालवता? चालवायचं येत नाही, 20 आणि 30च्या पुढे जाता येत नाही. बर. हायवेला टोल लागतो? हो, 100% लागतो. अशा रस्त्यावर टोल लागतो? नाही, अजिबात लागत. हायवेला ऍक्सिडेंट झाला काय होईल? जागेवर माणूस जातो. आणि अशा खड्डे असलेल्या रस्त्यावर ऍक्सिडेंट झाला काय होईल? थोडंफार नुकसान. साधं खर्चट. थोडंफार. चांगलं कोणतं आहे? अहो, मी रस्ते केले नाहीत म्हणून ऍक्सिडेंट झाले नाहीत. मी रस्ते केले नाहीत म्हणून कुणाला टोल द्यावा लागला नाही. मी रस्ते केले नाहीत म्हणून कुठली आमची आई बहीण विधवा झाली नाही. रस्ते करायचे कशाला सांगा मला तुम्ही? बरोबर आहे.